तिलोत्तम आणि राजकुमारशी झालं का बोलणं? हो बाबा, त्यांचाच फोन होता. त्यांना एक मीटिंग लागली अर्जंट, सो त्यांना यायला लेट होईल. हां. डॅड, काही इम्पॉर्टंट आहे का? नाही म्हणजे बराच वेळ झाला तुम्ही बसून ठेवलंय. हो. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की उद्या आपण आपल्या घरी देवीचं जागरण आणि गोंधळ घालायचं ठरवतोय. बाबा पण मेंदळेघरच्या प्रथेप्रमाणे नवीन नवरीला देवीसमोर नाचावं लागतं, दान मागावं लागतं. पण आता सावलीला अशा परिस्थितीत कसं जमेल? खरंय, तिच्या पायाला लागलाय ना, मग हिला नाही जमणार. पण हे सगळं सारंगच्या आयुष्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला माहिती आहे ना. आता हिला जमणारच नाही तर कॅन्सल करूया. नाही, तसं कॅन्सल करूनही चालणार नाही. मला माहिती आहे तुझ्या पायाला दुखापत झाली आहे, पण गुरुजींचं म्हणणं आहे की उद्याचाच मुहूर्त चांगला आहे आणि काही गोष्टी कशा वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात, कारण पुढे बरेच दिवस चांगला मुहूर्तच नाही आहे. चंद्रकांत सर. एक मिनिट, काय म्हणालीस तू? चंद्रकांत सर. नाही नाही, हे मला अजिबात आवडलेलं नाही. मी हे खपवून घेणार नाही. माफ करा, माझं काही चुकलं का? हो, खूप मोठी चूक झाली तुझी. मला चंद्रकांत सर म्हणायचं नाही, मला बाबा म्हणायचं. सगळ्या जगासाठी मी चंद्रकांत सर असलो तरी तुझ्यासाठी फक्त बाबा आहे, लक्षात ठेव. बाबा, तुम्ही काळजी करू नका. आपल्या कुटुंबाची प्रथा मी पूर्ण करेन. प्रथेप्रमाणे जे जे लागेल ते मी सगळं करेन. सावली, वेडेपणा करू नको. तुझ्या पायाला लागलंय. तुम्ही नका काळजी करू, इतकं नाही लागलंय मला. आणि प्रत्येक सौभाग्यवतीच्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद नेहमी असतो. देवी आईच्या अंगणात नाचताना